आता घेऊयात राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा। संदीप देशपांडे यांच्या इंदुरी उपहारगृहावरून आशिष शेलारांनी मनसेवर निशाणा साधलाय। संदीप देशपांडे आणि त्यांच्या पक्षाच्या सर्व भूमिका नेहमीच दुतोंडी राहिल्या आहेत अशा शब्दात मनसेवर टीका केली आहे। त्र्यंबकेश्वरमधील पत्रकार मारहाण प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांनी कठोर कारवाईचे आदेश दिलेत। नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून कारवाईचे आदेश दिले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। जितेंद्र आव्हाडांनी पत्रकारांना केलेल्या मारहाणीचा निषेध केलाय। राज्यात गावगुंडांची संख्या वाढत चालली असून कोणालाच कोणाची भीती राहिली नसल्याचं वक्तव्य आव्हाडांनी केलंय। त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा नीलम गोऱ्हेंनी तीव्र निषेध केलाय। दोषींवर खून करण्याचा प्रयत्न यासारख्या कठोर कलमांखाली गुन्हा नोंदवावा अशी मागणी त्यांनी केली आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा अजित चव्हाण यांनी तीव्र शब्दात निषेध केलाय। आरोपींना त्वरित ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना बेदम मारहाण करण्यात आली आहे। मारहाणीत 3 ते 4 पत्रकार जखमी झालेत। एकनाथ शिंदेंनी जखमी पत्रकारांची व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून विचारपूस केली। मंगेश चिवटे यांच्या माध्यमातून विचारपूस करत एकनाथ शिंदे यांनी चौकशी केली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संघावर सडकून टीका केली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने समाजाला मोदी आणि फडणवीसांसारख्या भ्रष्टाचारी माणसं दिली आहे असा निशाणा त्यांनी साधलाय। तसंच दसऱ्याच्या दिवशी संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहे, त्यानिमित्त त्यांना संविधान देण्यासाठी युवक काँग्रेस जाणार असल्याचंही सपकाळ म्हणाले। संघाला संविधान मान्य असेल तर त्यांनी मनुस्मृतीची होळी करावी असं आव्हानही सपकाळांनी केलंय। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची मोर्चे बांधणी सुरू आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टिकोनातून पक्ष बांधणी भक्कम करा आणि स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी संदर्भात विचार करून निर्णय घ्या असं मार्गदर्शन उद्धव ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केलंय। अहिल्यानगरातील काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या 150 कार्यकर्ते आणि नेत्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। या पक्षप्रवेशामुळे आगामी मनपा निवडणुकांमध्ये ठाकरे गटाला फायदा होण्याची शक्यता आहे। अकोल्यात किसान ब्रिगेडच्या वतीनं शेतकरी लूट वापसी संवाद सभा पार पडली। या सभेतील बच्चू कडू आणि रविकांत तुपकरांची वादग्रस्त विधानं समोर आली आहे। तुपकरांनी नेपाळसारख्या मंत्र्यांना तुडवल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही असं भाष्य केलंय। आतापर्यंत गोपीचंद पडळकरांनी केलेल्या विधानाविरोधात फडणवीसांनी त्यांचे कान पकडलेले नाहीत, म्हणून पडळकरांचा अहंकार वाढलाय अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवारांनी दिली आहे। गोपीचंद पडळकरांनी केलेलं वक्तव्य राज्याच्या संस्कृतीला पटण्याजोगं नाही, कोणाच्याही आई वडिलांचं नाव घेणं गैरच अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली। यानंतर पडळकर असं करणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। नाशिकमधील वीर सावरकर उद्यानाच्या नामांतराविरोधात संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय। वीर सावरकरांचं नाव बदलून उद्यानाला नरेंद्र मोदींचं नाव देऊन तुम्ही मोदींचा अपमान करताय की सावरकरांचा बहुमान करताय असा खोचक टोला त्यांनी लगावलाय, सवाल केलाय। जयंत पाटलांची कारकीर्द महाराष्ट्राला माहिती आहे, त्यांना पडळकर त्रास देत आहेत हा दावा हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिली आहे। तर त्रास देणं ही भाजपची संस्कृती नसून ठाकरे गटाची संस्कृती असल्याचं बन यांनी म्हटलंय। मंत्री अतुल सावे यांच्या गाडीवर अचानक दगडफेक करण्यात आली आहे। पुंडलिक नगरच्या कार्यालयासमोर अतुल सावे यांची गाडी उभी असताना एकानं दगड फेकून मारला। या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं असून दगडफेक करणारा तरुण मनोरुग्ण असल्याची माहिती आहे। पालकमंत्री नितेश राणेंनी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलीस अधिकाऱ्यांना सज्जड इशारा दिलाय। सर्वसामान्य माणसाला मानसन्मान देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत। पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे। कोपरगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली आहे। कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला जोडे मारत निषेध नोंदवलाय। गोपीचंद पडळकर मुर्दाबाद अशा घोषणा देऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय।
गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले। पोलीस आणि जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली। जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। जयंत पाटील यांच्या कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या टीकेचा राज्यभरात निषेध होत असून सांगलीत मात्र पडळकर समर्थकांनी पडळकरांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक केलाय। सांगलीत राम मंदिर चौकात पडळकरांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे। पुण्यात गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आलंय। स्वारगेट चौकात जय भीम संघटनेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं। गोपीचंद पडळकरांच्या फोटोला शाई फासत निषेध व्यक्त करण्यात आलाय। ठाण्याच्या वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक झाली। मनसेकडून ठाणे प्रशासनाच्या अध्यादेशांची होळी करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्र्यांनी स्वतःची गाडीनं ठाण्यात एकटं फिरावं तेव्हाच ठाण्यातील वाहतूक कोंडींची खरी समस्या कळेल असं वक्तव्य मनसे नेते अविनाश जाधवांनी केलंय। हिंगोलीत कृषी मंत्री दत्ता भरणेंनी काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। ठाकरे गटाकडून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। शेतीच्या नुकसानीची पाहणी न केल्यानं ठाकरे गट आक्रमक झालाय। भारत पाक सामना प्रमोशन प्रकरणात सोनी नेटवर्क्सने माफी मागितली आहे। मन्याच्या प्रमोशनवरून निर्माण झालेल्या वादानंतर सोनी कंपनीनं ठाकरे गटाचे अखिल चित्रे यांना लेखी उत्तर दिले। आमचा हेतू कधीच देशाचा किंवा सशस्त्र दलांचा अपमान करण्याचा नव्हता असं त्यांनी पत्रात स्पष्ट केलंय। भाजपकडून रविवारी नमो युवा रनचं आयोजन करण्यात आलं। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आलाय। सशक्त युवा आणि राष्ट्र निर्मितीचा संदेश देण्यासाठी नमो रनचं आयोजन करण्यात आलं। मुंबईतील कोस्टल रोडवर अनेक सेलिब्रिटी नमो युवा रनमध्ये सहभागी होणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नमो रन या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत।